शिरगाव कुंभारली पोपळी या 3 गावचं जागृत देवस्थान, काही सुकाई वरदायिनी महाकाली आणि चा शिंगोत्सव आपल्या पूर्ण फक्त भारतातच नव्हे तर जगभर हा प्रसिद्ध आहे आणि तो प्रसिद्ध आहे तो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे। आज आमचा जो आमचे सगळे 3 गावचे छबिने झाल्यानंतर हा शेवटचा छबिना आमचा सैदांचा छबिना आपण म्हणतो, तो पोपळीतून निघतो आणि तो सैदांचा छबिना आम्ही सैदांच्या सानेवर जाऊन तिथं विसर्जित होतो आणि त्यानंतर रंगपंचमी म्हणजे शिपना होऊन तो छबिना आमचा मंदिरामध्ये रात्री 12 पर्यंत मंदिरामध्ये पालखी जाते आणि पालखीचं विसर्जन होतं, त्याला आपण देव भंडारणं म्हणतो आणि तो देव भंडारला जातो। मानाप्रमाणे पोपळीचा जो मान आहे देव भंडारण्याचा आणि तो सैदाचा छबिना काढून आम्ही तो देव तिथं भंडारला जातो आणि अशा प्रकारे ह्या वर्षी चैत्र पौर्णिमा म्हणजे चैतावली असल्यामुळे आपण तो लवकर आपल्याला हा छबिना आपण पौर्णिमेच्या आत ती पालखी देवळात गेली पाहिजे आणि त्यासाठी आज रात्री आपला देव जाऊन भंडारणार आहे आणि अशा रीतीनं हा शिमग्याचा उत्सव शिमगा उत्सव आज संपला। रात्री आपल्याला छबिना म्हणजे देव देवळात गेल्यानंतर पालखी भंडारली ती छबिना म्हणजे शिमगा, कोकणातला शिमगा हा सगळ्यात शेवटचा आपल्याकडे असतो, हा संपला असं त्याला आपण सगळे लोक म्हणतो। धन्यवाद।